मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025च्या या पहिल्या राऊंडमध्ये आपण बघणार आहोत। तर यामध्ये पहिल्या राऊंडची डेट 1 दिवसाने वाढवलेली आहे। तर फर्स्ट राऊंड ॲडमिशनसाठी 1 दिवस वाढवलेला आहे आणि त्याचबरोबर मुलांना जो अपेक्षित आहे दुसरा राऊंड तो कधी आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत मी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या। तर मित्रांनो इथे प्रवेशाची पहिली फेरी म्हणजे फर्स्ट राऊंड रविवार दिनांक 13 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात येत आहे, अशा प्रकारचा मेसेज आता पडलेला आहे। सकाळी सुद्धा अपडेट त्याची अद्यापर्यंत वेबसाईटवर नाही, परंतु प्रत्येक संस्थेला आलेली आहे अपडेट। तर हा जो डेट आहे ती दिनांक 13 म्हणजे उद्या रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ॲडमिशन पहिल्या राऊंडसाठी घेऊ शकता। त्यानंतर 5 नंतर सदर लिंक बंद केली जाणार आहे। त्यामुळे अद्याप जर तुम्ही प्रवेश घेतलेला नसेल तर तुम्हाला अजून 1 दिवस वाढवून दिलेला आहे। त्यामध्ये 13 जुलै म्हणजे उद्याच त्या ठिकाणी तुमचे ॲडमिशन होऊ शकतं। ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला त्यांच्यासाठी उद्याची तारीख एक वाढवलेली आहे। आता नेक्स्ट राऊंड कधी आहे प्रत्येकजण विचारतायत। तर 8 जुलै ते 12 जुलै या ठिकाणी 13 जुलैला 1 दिवस वाढवलेला आहे। तर दुसरा राऊंड हा 17 जुलैपासून म्हणजे दुसऱ्या राऊंडची निवड यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट तुम्हाला 17 जुलैला दिसेल। त्याचबरोबर तुम्हाला SMS सुद्धा येईल आणि 18 जुलैपासून ते 22 जुलैपर्यंत ॲडमिशन घ्यायचं असं म्हटलेलं आहे। तर इथे 1 दिवस ॲडव्हान्समध्ये मागच्या वेळी जशी लागलेली आहे त्याची 15 तारीखला सुद्धा तुम्हाला निवड यादी लागू शकते आणि 22 तारीख ते 23 तारीखपर्यंत ॲडमिशन असणार आहे। त्यामुळे 15 ते 23 असा अंदाज त्या ठिकाणी ठेवून झाला, परंतु जो ऑथेंटिक या ठिकाणी आहे तपशील तो 18 जुलै ते 22 जुलैपर्यंत सेकंड राऊंड असणार आहे। तर यामध्ये काळजी काय घ्यायची सांगितली होती, तर 3 विकल्प म्हणजे पहिले 3 ऑप्शन तुम्ही पसंतीचे आहे तेच ठेवायचे आहेत। त्यामध्ये जर एखादी जागा मिळाली तर मात्र तुम्हाला ती निश्चित करावी लागते, घ्यावीच लागते, अन्यथा तुम्ही शेवटच्या राऊंडला फेकले जाणार आहात। चौथ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही, तर डायरेक्ट शेवटच्या फेरीला म्हणजे 5व्या फेरीला तुम्ही निघून जाणार आहे। त्यामुळे जे तुम्ही 3 विकल्प टाकले ते तुमच्या पसंतीचे असणे गरजेचं आहे, एवढं काळजी घ्या। सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मी आहे तुमच्यासोबत। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।